मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत। पाटील, संतोष देशमुख यांचे बंधू तुमच्या भेटीसाठी आलेले होते। सविस्तर आता चर्चा पण आलेले आहेत, चर्चा झालेली आहेत, काय सांगा? आहे कुटुंब, देशमुख कुटुंब सगळं देशमुख कुटुंब सगळं बसलेलं आहे। आले होते भेटायला असं नाही, ते बसलेले आहेत वरी। शेवटी खाली मान घालून बसलेले आहेत। शेवटी समाजाकडे आता ते हाक मारतायत, समाजाशिवाय आम्हाला कोणी नाही। त्यांच्या डोळ्याने सुद्धा पाणी आहे आणि मला सुद्धा हे लई वाईट वाटतंय। आता काय बोलायला जागा नाही। आता काही वेळापूर्वी सुरेश धस यांची भेट झालेली आहे धनंजय, त्यानंतर सुरेश धसांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलेला आहे। मी प्रदेशाध्यक्षांच्या घरी जेवायला गेलो होतो, तिथे धनंजय मुंडे आले होते। तिथे अर्धा तास चर्चा झाली, मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून बोलण्यात चुकलं असं स्वतः सुरेश धस म्हणतात। मला एकाच वाक्यात हा विषय संपायचा आहे। आता माझ्या समाजासाठी मी खंबीर आहे, माझा समाज माझ्यासाठी खंबीर आहे। माझ्यावरती सुद्धा षडयंत्र टाकले जाणार आहेत। हो, माझ्यावरती सुद्धा षडयंत्र टाकले जाणार आहेत आणि हा विषय, आणि मी त्या षडयंत्राला खंबीर आहे। आता मला एकटं कसं पाडायचं, घेरायचं, मी खंबीर आहे। मी क्षत्रिय मराठ्यांच्या पोटी जन्म घेतलेला आहे। रक्त काय असतं आम्हाला चांगला माहिती, परंतु मला हा विषय एका वाक्यात यासाठी संपवायचा आहे आता की तुम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे मराठ्यांनी सांभाळलं होतं सुरेश धसाला। इतकी माया या समाजानं लावली होती। ते म्हणतात की कुठलाही गैरसमज करू नका, धनंजय देशमुख त्यांचे मिळून त्यांच्यासोबत आमची चर्चा झालेली। चांगलं झालं, तुमची चर्चा झाली तर मला काय करायचं? मला सुद्धा भेटण्याची मला इच्छा नाही कोणाला भेटायची, कारण ते जर आले तर तुम्ही भेटणार नाही। माझी कोणालाही भेटायची इच्छा नाही, कोणालाच, त्यांनाच नाही तर माझी कोणालाच भेटायची इच्छा नाही। कारण माझी तब्येत आता बरोबर नाही। मला म्हणजे इतका शॉर्ट बसलाय तो की समाजाकडून जे समाजाला ज्या अपेक्षा होत्या त्यांच्याकडून ना, त्या राहिलेल्या नाही आहेत आता। मी माझी माघार घेणार नाही असं क्लिअर कट सांगितलं असं सुद्धा ते म्हणतात। कोण? मी माझी माघार घेणार नाही, हे त्या बैठकीत मी सांगितलेलं सुरेश धसाचं। आता सगळं सिद्ध झालं, सगळं सिद्ध झालं आता। तर नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील। यावेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणावरती आता TV9 मराठीशी बातचीत केलेली आहे। कॅमेरा पर्सन असगर अली सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, आंतरवाली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।